तर नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे आणि मला जायचं आहे आपल्या खालच्या शेतामध्ये. तर आता मी तिकडंच निघालेले आहे आणि हे बघा आपल्या चिकूलाही किती चिकू आले ते. तर आता मला हे चिकू सगळे तोडून घ्यावं लागणार आहे मैत्रिणी. तर मस्तपैकी मोठं झाड झाले, भरपूर सारे चिकू लागले, ते वरपर्यंत अगदी शेंड्यापर्यंत चिकू आहेत मैत्रिणींनो. तर म्हटलं चला आता हे चिकू देखील तोडावे. ते हे बघा असे मोठे मोठे आले ते चिकू मस्तपैकी. म्हटलं हे चिकू तोडून घ्यावा आणि आपल्या खालच्या शेतामध्ये जायचं आहे, कारण तिथे आहे कांद्याचे डोंगळे आणि त्याच्यामध्ये मैत्रिणी भाजी आहे मेथीची आणि आपली कोथिंबीर टाकलेली. तर म्हटलं चला थोडीशी भाजी घेऊन यावी, म्हणून त्यासाठी आता मी खालच्या आपल्या शेतामध्ये चालले. तर चला मैत्रिणींनो, आता असं इथून चालत चालत जाणार आहे. आपला घास आहे, घास झाल्यानंतर पुढं गिन्नी गवत आहे गायांचं तिकडं, आणि तिथून खाली जायचं आहे आपल्याला रोड क्रॉस करून, कारण तिकडं आणायची आहे मेथीची भाजी, म्हणून चाललेली आहे मैत्रिणींनो. मी रस्त्याने जाताना बघा आमच्या नाणीचं चाललंय तोंडावळी तोडायचं काम. तोंडावळी खायला बोलित आहे, तर आमच्या नाणी बोलित आहे तोंडावळी खायला. तर चला आपण खाली उतरून जाऊ. तोंडावळ्याचा त्यांचा बाग आहे आणि चालले त्यांचं तोंडावळी तोडायचं. आणि मी हे बघा ह्या रस्त्याने साईड पट्टीने चालले आपल्या शेतामध्ये भाज्या आणण्यासाठी. तर चला खाली उतरून बघू नाणीने कशी तोंडावळी तोडल्यात. हा तर बघा असं काय काय सुकलंय. मला वाटलं उन्हाने सुकलंय का काय. उन्हाने नाही ना, जो पहिला वेल आलाय तो वाळून जातो, नवीन दुसरा फुटतो ना. तर हे बघा असा मोठा घरापर्यंत लांब लचक असा बाग आहे आणि जे काय पुढे दिसत आहे मैत्रीण ते आहे आपलं घर. तर चला खाली उतरून नाणी किती तोंडावळी तोडल्या आपण बघू. तर मैत्रिणी हे बघा असलं तोंडावळ्याचा बाग आहे, तोंडावळी लटकलेली दिसते ते आपल्याला. असे असे आहे ते. इकडं नाणीने काही बादली तर तोडून ठेवलंय, बघू द्या किती तोडलंय ना. आणि बादली मधली हा ना, सकाळपासून आलाय का तोडाय. तर मस्त आहे अशी तोंडलीची भाजी बनवायला, आहे का नाही नानी. तर मस्त आहे आपला तोंडावळ्याचा बाग. आणि चला आता मी चालले खाली बर का. तर मी मैत्रिणी पोहोचलेले आहे बघा आपल्या कांद्याच्या डोंगळ्यापर्यंत. तर हे आहे आपलं कांद्याचं डोंगळ. इथं कांद्याच्या कडेलाच मैत्रीण लावलेलं आहे. तर दोन असे अर्धे वाफे लावले ते. तर इकडं पाठीमागं नाही पण पुढच्या तोंडाला मैत्रिणी टाकलेलं आहे मी भाजी आणि कोथिंबीर थोडीशी, ती उपटून घ्यायची आहे. हे बघा मध्ये मध्ये अशा आतमध्ये मेथीची भाजी आहे आणि त्यानंतर जागजागी आहे काही कोथिंबीर. तर बघा आता जरा कोथिंबीरीला फुलं पण आले ते मैत्रिणी. पण चला थोडीशी कोथिंबीर घेऊन जाणार आहे. इकडे बघा पुढे किती मोठी मोठी भाजी झालेली आहे आतमध्ये. तर म्हटलं आलेलीच आपल्या शेतामध्ये भाजी तर घेऊन जावा, म्हणून आज आलेली मैत्रिणी मी. तर चला आता मी पटपट भाजी खुडून घेते. खुडण्यापेक्षा उपटूनच घ्यावी, कारण खूप मोठाली झाली मैत्रिणी. आणि डोंगळ्याच्याच कडेला हे बघा आपला टोमॅटोचा बाग आहे मैत्रिणी. तर टोमॅटो पण पिकले ते चांगले. आता काल परवाच तोडल्या, ते कालच तोडल्या. किडीचं हे टोमॅटो बघा मैत्रिणी, असे टोमॅटो आहेत आपले. झाली आता माझी भाजी उपटून. हे बघा कोथिंबीर पण उपटली आणि मेथीची भाजी पण उपटली. तर हे बघा अशी मस्तपैकी आपली गावठी कोथिंबीर मैत्रिणी. फुलं आले ते, कारण आपला भाजीपाला जर आपल्या शेतात टाकला ना, आता आपल्या थोडाफार जरी टाकला तर आपल्याला खायला कामा येतो. आणि तेव्हा तिकडं जरा मी भाजी आणि टोमॅटो ठेवले ते. तर चला दाखवते किती भाजी पण खुडलेली आहे मैत्रिणी. तर हे बघा मैत्रिणी एवढी ही भाजी आणि इकडं टोमॅटो ठेवलेत. तर चला आता जाऊ आपण सगळं आवरून सावरून घरी घेऊन. तर या मैत्रिणींना आपल्या शेतातील ताजे ताजे टोमॅटो खायला. तर चला आता मस्तपैकी जरा धुवून काढू आणि एक आलोय शेतात. तर ताजं टोमॅटो खाऊ मैत्रिणींना. शेतातील एकदम ताजं तोडून लगेचच्या लगेच खाण्यास खूप वेगळीच मजा असते मैत्रिणी. इथं आपलं पाण्याचं ड्रम भरलेलं आहे, तर ड्रमामध्ये जरा मी धुवून घेते आणि आपण टोमॅटो खाऊ. हे बघा असं लाल लाल जरट टोमॅटो आहे मैत्रिणींना. तर कसं आहे टोमॅटो मैत्रिणी एकदम भारी लागतंय. तर या सगळ्यांनी आमच्या शेतात टोमॅटो खायला. तर मैत्रिणी आले मी आत्ताच नुकती शेतातून आणि आता घरात आलेली आहे, लागलेले स्वयंपाकाला. तर आता मी बनवते अंडा भुर्जी.
तर ताजे ताजे शेतातून आणलेली कोथिंबीर आणि टोमॅटो. तर हे बघा इथं कट करून ठेवले टोमॅटो, कोथिंबीर सगळं साहित्य जमा केले आणि चाललेलं आहे अंडा भुर्जी बनवायचं माझं काम. तर मैत्रिणी बघा कांदा आता मी परतोय टाकलेला आहे. चला झटपट आता अशी अंडा भुर्जी बनवून घेऊ. तर मैत्रिणी आपल्या हे बघा इकडे छान असा कांदा परतवलेला आहे कढईमध्ये. त्यामध्ये थोडं मी मसाले टाकून घेते. तर आधी 2-3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या त्या मिरच्या टाकून घेऊ, छान अशा परतून घेऊ या मिरच्या. त्यामध्ये अगदी थोडीशी मी आपला धना पावडर आहे ना ती टाकून घेणार आहे आणि थोडीशी लाल तिखट मिळते आणि त्यानंतर थोडीशी हळद पावडर. हे सगळे मसाले आपण मिक्स करू एकत्र आणि त्यामध्ये शेतातून आणलेला अगदी ताजं टोमॅटो, एक टोमॅटो कट केलेला आहे. तर हे टोमॅटो देखील मी परतून घेते. तर 2 मिनिट आपण छान असं परतून देऊ टोमॅटो. तर आपला टोमॅटो देखील मैत्रिणी बघा छानपैकी परतून झालेला आहे कढईमध्ये. त्यानंतर आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊ. तर एवढंच मीठ वाचणार आहे आणि आपण अगदी करणार आहोत 3 अंड्याची भुर्जी मैत्रिणी. तर हे पटपट अंडी मी अशी फोडून घेते. याच्यामध्ये गावरान अंडी आहेत मैत्रिणी, आपण पाळलेली एक हानी बनीची जोडी. तर त्यापैकी आपल्या बनीचे ही अंडे आहेत. तर म्हणतात चला गावरान अंडी मस्त शेतातली गावरान कोथिंबीर टोमॅटो सगळं घालून मस्तपैकी आज भुर्जीचा बेत होऊन जाऊ द्या. त्यानंतर हे बघा जास्तीची कोथिंबीर अगदी ताजी आणलेली आपल्या शेतातून. तर चला आता हे सगळं परतून घेते मी पटपट. तर मैत्रिणी झालेली आहे आपली मस्तपैकी अंडा भुर्जी ते तयार. कशी वाटली भुर्जी सांगा सगळ्यांनी. तर मैत्रिणी आपली भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर बाय मैत्रिणी, भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत.